नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची अपडेट आहे. एमपीएससीने अपडेट दिलेली आहे. तलाठी भरतीचं सर्व जवळपास 10 पोस्टसाठी जी फॉर्म भरण्याची लास्ट डेट 5 ऑगस्ट म्हणजे आजची डेट होती ना, ही वाढवण्यात आली. सो नेमकं हे परिपत्रक कसं आलंय, कुणासाठी वाढीव मुदत आहे, असा पण काही जणांचा प्रश्न आहे. तुम्हाला डायरेक्ट परिपत्रक मी दाखवतो. बघा, मुदत वाढ प्लस 2 महत्वाच्या अपडेट पण त्यांनी दिलेल्या आहे. काय अपडेट ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, ही अपडेट आली आहे 5 ऑगस्ट 2026 ला. मी डायरेक्टली तुम्हाला वेबसाईटला घेऊन जातो. तुम्ही डाउनलोड केली पीडीएफ तुम्हाला दाखवतो. ही डाउनलोड केली पीडीएफ आहे, 5 ऑगस्ट 2026 ची आहे. त्यात हे मुख्य मुद्दा काय बघा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. आता हे थोडंसं कन्फ्युजन काय होते मुलांकडनं, की सर कुणाला काही संबंधित फक्त तलाठी पदासाठीच आहे की पेचा क्षेत्रासाठी आहे की माजी सैनिकांसाठी आहे, नेमकं कुणासाठी मुदत वाढ आहे? बघा, मी तुम्हाला डिटेल सांगतो, नीट समजून घ्या तुम्ही. फक्त बघा, आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जूनला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ही झाली पहिली जाहिरात तुमची, बरोबर आहे. पहिली जाहिरात 2619 पदांची. नंतर काय झालंय, दिनांक 22 जुलैला शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षेमध्ये विविध नवीन संवर्गाचा समावेश करून एकूण 5707 ही झाली तुमची दुसरी ऍड, बरोबर आहे. पदांकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक आले. यानुसार तुम्हाला अर्ज भरण्याची डेट काय होती, 5 ऑगस्ट होती. पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि आहे म्हणजे आज 5 ऑगस्ट ना, प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ देण्याबाबतची उमेदवारांची मागणी विचारात घेऊन प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. इथे काय म्हटलंय का फक्त यांनाच, फक्त त्यांनाच, फक्त तलाठी, फक्त क्लर्क, असं काही नाहीये. सगळ्यांनाच मुदतवाढ मिळालेली आहे आणि ती आहे 10 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्यासाठी. आणि ऑनलाईन जी परीक्षा शुल्क भरायचं आहे त्यासाठी 3 दिवस अजून एक्स्ट्रा आहे, 13 ऑगस्ट पर्यंत. कारण 10ला फॉर्म भरल्यानंतर त्याच दिवशी लगेच फीस भरायला बरीच अडचण येते, बरेच हँग होऊन जातात. सो तुम्ही नाही हँग होत, वेबसाईट हँग होतात. सो 13 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे, काळजी करू नका. सो प्रॉपर फॉर्म भरा. त्यांनी अजून एक सांगितलं बघा, काय, परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून कशी, चलनाद्वारे तुम्हाला सगळ्यांना ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, युपीआय मधनं फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या, फी भरायची आहे. सो डेट ही सगळ्यांसाठी वाढलेली आहे. आता राहिले 2 मुद्दे ना खालचे, ते 2 मुद्दे तुम्हाला डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ घेऊन सांगतो, कारण ते याच्याशी निगडीत नाहीये. तुम्ही कन्फ्युज करून टाकतात, तर यांनाच वाढले काय मग, आम्हाला नाही का, असं नाही आहे. सो पहिला मुद्दा तुमच्यासाठी मी सांगितला, डेट सगळ्यांसाठी वाढलेली आहे. सो आहे वेळ तुमच्याकडे अजून 10 ऑगस्ट. काहींचे डॉक्युमेंट्स, काही इश्यू जे थोडे मोठे छोटे मोठे असतील त्यांनी सॉल्व्ह करून घ्या आणि 10 ऑगस्टच्या आत फॉर्म भरून टाका. याच्यानंतर डेट 100% वाढणार नाही. हा, नवीन काही जर झालं, नवीन जागा ऍड झाल्या तर वाढतील, पण अन्यथा आता परत ह्या डेट तुम्हाला परत वाढून मिळणार नाही. सगळ्यांनी फॉर्म भरून टाका आणि तयारी जबरदस्त करा. तुम्हाला 15% ऑफ बॅच, बघा आता ऑलरेडी 50% ऑफ दिलेली आहे, ही फी आहे. याच्यामध्ये परत 15% ऑफ असून आता ही बॅच चालू झाली आहे. ह्या बॅच मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर, प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी. बघा, कुठेही तुम्हाला असं जर कोणी म्हणत असेल की एकटाच जण सगळे विषय शिकवतो, ठीक आहे, मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, पण या विषयाला ते न्याय देऊ शकणार नाही. सो इथे प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. प्रत्येक फॅकल्टीने PYQ बघितले, स्टेट बोर्ड बघितले, स्टेट बोर्डच्या टेस्ट सेट केल्या आहे, टॉपिक वाईज टेस्ट आहे, फुल लेंथ टेस्ट आहे, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, सगळं काढून तुम्हाला दिले, नोट्स अवेलेबल आहे आपल्या. हे सगळं तुम्हाला एका फॅकल्टीने एका विषयावरती काम केलं. मित्रांनो, आम्ही रिसर्च केलं, मेहनत घेतली, तुम्हाला करायची गरज नाही. आम्ही सांगतो तेवढं फक्त प्रॉपर करा, बाकी काही करायची गरज नाहीये. सांगतो तेवढं राहिल्या 2.5 महिन्यामध्ये डिटेलमध्ये सांगतो आम्ही, तेवढंच करा, बाकी करायची गरज नाही. बॅच अवेलेबल झाली आहे, ही बॅच तुम्हाला लगेच जॉईन करू शकता. त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. काही शंका असेल नंबरला कॉल करा. सो 10 ऑगस्ट ही सगळ्यांसाठी डेट वाढलेली आहे. काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सांगा, शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी 2 महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतो. काय, माजी सैनिक आणि कोणासाठी ते पेसा क्षेत्रासाठी काय अपडेट आहे ती मला पुढच्या व्हिडिओत मी नक्की सांगतो. धन्यवाद.